नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज जातो आहे कर्णालगड, जे पनवेलमध्ये स्थित आहे. आत्ता मी पनवेलला पोचलो. सकाळी गोरेगाववरून निघालो, 7:30ची गाडी पकडले आणि आत्ता मी आलो आहे पनवेलला. आत्ता वाजले 9:30 आणि आम्ही इथून जाणार आता बाहेर डेपोमधून. आपल्याला जाण्याकरता इथून रिक्षा पण अवेलेबल आहे आणि बस पण आहे. रिक्षावाले पर पर्सन शायद म्हणजे तिथे जाईपर्यंत आपल्याला पायथ्याशी 250 रुपये घेतात आणि बसची तिकीट काढली तर जास्तीत जास्त 20 रुपये. म्हणजे आपल्याला इथून जायचं आहे जास्तीत जास्त अर्धा तास. तर चला, माझे मित्र पण आलेत, त्यांची पण गाठभेट करून देतो तुम्हाला. कारण का मी गडावर जाताना असं एकच मित्रासोबत नाही जात, खूप सारे मित्र पण असतात माझ्यासोबत. आज अजून नवीन मित्र झालेत माझे, त्यांच्यासोबत मी तुम्हाला गाठभेट करून देतो. थांबा. हे माझे सर्व मित्र जे आम्ही आत्ता एकत्र चाललो आहे गडावरती. शायद काही लोकांचा पहिलाच अनुभव असेल गडावरती जाण्याचा. मित्रांनो, कधी गेलाय का गडावरती? माझा तर पहिल्यांदाच आहे. अच्छा, ठीक आहे. चला, तर काही लोक आत्ता नवीन आहेत आणि काही लोक जाऊन आलेत, तर त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. चला मग आपला पुढचा प्रवास आता बघूया. आता आम्ही डेपोमध्ये पोचलो. इथून बस तर मिळाली आम्हाला आणि सर्व आरामात आहेत. आता यार इकडे दाखवतो सर्वांना, हे सर्व आपले मेंबर आहेत. चला, आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, आत्ता मी पोचलो आहे. अर्ध्या तासाचा आपला प्रवास झाला आहे आणि मी आत्ता पोचलो आहे कर्नाला पक्षी अभयारण्यामध्ये. तर माझ्या मागे बघू शकता, हा गेट आहे. गर्दी तर खूप आहे आत्ता आणि मी पण आलो माझ्या मित्रांसोबत, तर तुम्हाला एकदा दाखवतोच. हे आहे आपलं कर्नाला पक्षी अभयारण्य. तिथे आम्ही आता आतमध्ये चाललो आहे. तुम्हाला गर्दी पण दाखवतो. तिकडे गर्दी तर खूप आहे आणि आपले मित्र थांबले तिथे. चला मग थोडं बघूया तिकीटसाठी, कारण की ते तिकीट काढायची बाकी आहे आपल्याला. आपला आता प्रवास चालू झाला आहे गडावर जाण्यासाठी. आत्ता मी निघालो आणि आपले पण मित्र पण सर्व झालं, तिकीट वगैरे झालं आपलं आणि आत्ता आम्ही प्रवासाला स्टार्ट केला. आत्ता मी पोचलो आहे आणि ते बघू शकता, खूप मस्त मस्त असे प्राण्यांचे पुतळे करून ठेवले. तर खूप छान वाटते. अजून आपल्याला जायचं आहे, आपल्याला कर्नाला जायचं आहे गडावरती. हा रस्ता कर्नाला गडावरती जातो. इथे तुम्हाला एक राऊंड दिसेल, तुम्ही आल्यानंतर एक राऊंड दिसेल. तिथून तुम्हाला लेफ्ट साईडून तिथे बोर्ड लावलेला आहे ऑलरेडी, कर्नाला गडाकडे जाण्याचा मार्ग. तर तुम्हाला तिकडून जायचं आहे. चला, तर आपण स्टार्ट करूया आपला पुढचा प्रवास. पाणी पिणार साखर शिवबाचं होणार, बाजीराव तो वीरच मोठा, कंस खाऊन लढला पट्टा, गोड तो दौडीचं सोडणार, साखर शिवबाचं होणार, जगदंबेचा कृपा प्रसाद, धर्मासाठी झुंजायचं रे, देवा धर्माची आण हाय, पैमान कोणी व्हायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही, एका दिलानं नांदायचं रे, देशासाठी जगायचं रे, कोरोना घेऊन राजानं, तोरण बांधलंय राज्याचं, आई भवानीच्या पुण्याईचं, स्वराज्य होऊया मर्दानू रे, देशासाठी जगायचं रे, शिवाजी राजानं केलं रे काय, खानाचं पोट फाडलं रे, मामाची बोट छटली रे, देवीला बोकडाचा निवेद रे, देशासाठी जगायचं रे. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपल्याला झाला 1 तास
1 तासानंतर आपण पोचलो आहे आणि थोडं विश्रांती घेतो आहे कारण का टाईम खूप झाला आहे. आणि आत्ता माझ्यासमोर दिसतोय तो कर्नाला गड, जिथे आपल्याला जायचं आहे. तर थांबा तुम्हाला पण दाखवतो आहे. एकदा पहिलं तर त्याचं दर्शन घ्या तुम्ही. आणि नमस्कार मित्रांनो, आत्ता मी इथे आलो आहे गडाच्या पायथ्याशी आणि इथे मंदिर आहे भवानी आई मातेचं मंदिर. तर तुम्हाला पहिलं तर त्यांचं दर्शन घडवतो. तर हे आहे आई भवानी देवीचं मंदिर. चला तर पहिलं दर्शन घेऊया. मित्रांनो, तुमच्यासमोर दिसतंय तेच आई भवानी देवीचं मंदिर आहे. असं म्हटलं जाते की छत्रपती शिवाजी महाराजांना आई देवीने इथेच तलवार दिली होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकण्यासाठी त्याचा वापर केला. तर असंही या मंदिराचा इतिहास आहे. तर तुम्ही वरती जाताना नक्की बघून जा. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण गडाच्या मुख्य द्वार इथे आपण पोहोचलो आहे आत्ता. आणि इथून कायचा गड एकदम असं वाटतं की एकदम स्वर्गात पोहोचलो आहे. तर तुम्हाला पण दाखवतो थोडंफार. आणि हा इथे आपल्याला दिसतोय तो मुख्य द्वार आहे आता गडाचा. सर्व आता थोडंफार इथे थोडं कठीण असा रस्ता आहे, तर ते चालत आहे. माझे मित्र वरती घेऊन झेंडा घेऊन पोचलेत. चला आत्ता आपली पण बारी आहे, थोडं आपण पण चढून वरती जाऊ. आपल्याला अजून काही अनुभवायचं आहे गडावरती. चला मग मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. हा किल्ला एक डोंगरी किल्ला आहे, जो पनवेलपासून 10 किलोमीटर अंतरावर सध्या ते कर्नाला पक्षी अभयारण्यात असलेले एक संरक्षित ठिकाण. कोकण किनाऱ्याला महाराष्ट्राच्या आतील भागातील म्हणजेच दक्खन पठार जोडणाऱ्या बोरखिंडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक धोरणात्मक महत्त्वाचे ठिकाण होते. सध्या तरी स्थिती ती आपण बघू शकता अवशेष म्हणून आहे. हा किल्ला 1400च्या आधी बांधला गेला असावा. यादव 1246 ते 1318 तुघलक शासक यांच्या काळात. कर्नाला किल्ला हा प्रत्यक्षात 2 किल्ले मिळून बनलेला आहे. एक उंच पातळीवर आणि दुसऱ्या खालच्या पातळीवर 125 फूट असा उंच बेसाळ खांब आहे. त्याला दुसरं नाव पांडूचा बुरुज असा या नावाने ओळखले जाते. ही रचना टेहाळणी बुरुज म्हणून वापरली जात होती. मधमाशांच्या पोळ्यामुळे इथे चढणेही कठीण होते. आत्ता आपल्यासमोर दिसतात ते गोड पाण्याच्या टाक्या. किल्ल्यावरती अशा खूप अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. त्या काळात या टाक्यामधून पाणी पित होते. बट आता मित्रांनो, तुम्ही जात असाल तर कृपया याच्यामधून कोणी पाणी पिऊ नका, कारण का सध्या तरी ते पाणी दूषित आहे. म्हणून हे पाणी पिणं आता सध्या तरी अयोग्य आहे. तर कृपया पाणी पिऊ नका मित्रांनो. मी ह्या टाक्या बघत असताना मला थोडं वाईट याचं वाटलं, कारण तुम्ही पण बघत असाल आता मी कॅमेरा फिरवतोय. तर त्या पाण्याच्या टाक्यामध्ये आतमध्ये काही लोकांनी आपली नावं लिहून ठेवलेत. तुम्ही बघू शकता आता. मित्रांनो, हे तुम्हाला कितपत योग्य वाटते की आपण गडावरती आपण जे बघायला जातो, अनुभवायला जातो, तिथे आपली नावं लिहिणं किती तुम्हाला चांगलं वाटतं? मित्रांनो, ह्या गोष्टी टाळा, कारण का गड संवर्धन करणं आपल्याला खूप काळाची गरज आहे. जर आपण आता गड संवर्धन नाही केलं तर आपल्या पुढच्या पिढीला हे दिसणं खूप अवघड आहे जर आपण असं वागत असेल तर. मित्रांनो, तुम्हाला कळकळीची विनंती की कृपया असं काही करू नका. आपल्याला गड संवर्धन करायचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला हे सर्व दाखवायचं, आपल्या राज्य काय होतं, आपल्या राज्याचा इतिहास दाखवायचा आहे. तर कृपया हे काही करू नका असं. तर ह्या गडावरून अनेक असे गड दिसतात. उदाहरणार्थ प्रबलगड, माणिकगड, हाजी मलंग, राजमाचे असे अनेक दुर्ग. अशा अनेक इतिहासाचा साक्षी देणारा म्हणजे हा कर्नाला किल्ला, जो अजूनही 400 वर्षानंतर कणखरपणे उभा आहे, जो आपल्या राजांचा इतिहास सांगत आहे. तर मित्रांनो, तुम्ही नक्की या, भेट द्या. तुम्हालाही खूप छान वाटेल बघून. नक्की अनुभव सांगा. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही थोडक्यात गड फिरून आलो आहे. थोडक्यात माहिती पण घेतली आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.